हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल क्यूटी आदू. तर इकडे मी एक तुम्हाला दाखवत आहे की माझ्यासोबत स्कॅम कसा झाला. तो मी ऑनलाईन कोबी मागवलं होतं आणि माझं त्या दिवशी ठरलं की आपण कोबीचे पराठे करूयात, म्हणून मी कोबी किसत होते. तर लिटरली त्याच्यातून प्लास्टिकचे धागे होते. ते कोबी लिटरली फेक कोबी होता, म्हणजे केमिकलपासून बनलेला. बघू शकता तुम्ही की कशा प्रकारे मी त्याला ओढते आणि इव्हन ते तुटत नाही. म्हणजे एखादी आपण गोणी बघतो ना, त्या गोणीचे धागे जसे तुटत नाही ना, तो प्रकार इकडे होत होता. आणि हे सगळं बघून मग मी असं विचार केला की काही खावं आणि काही नाही खावं. म्हणजे आजकाल तर एवढ्या गोष्टी केमिकलयुक्त आलेल्या आहेत की ते हानिकारक आहेत आपल्यासाठी. आणि त्याच्यात हा प्रकार माझ्यासोबत घडला. तुम्ही इकडे गॅसवर मी जाळून दाखवते, तर तो पण चुटचुट करून जळतो आणि त्याच्यातून लिटरली प्लास्टिकसारखा स्मेल येत होता. म्हणजे एवढं मी त्याची कंप्लेंट पण केली की तुमच्या प्रॉडक्टचं असं असं आहे. तर ते लिटरली त्यांनी घेतली दखल बरं का, पण काय फक्त एवढंच की ते प्लास्टिक नाही आहे म्हणे, ते फायबर आहे म्हणे. हे उत्तर मला मिळालं. तर कृपा करून तुम्ही पण असं गोष्टी चेक करून घ्या, जरा बघा की काय, म्हणजे लिटरली कोबीसाठी तरी. तर हे आहे माझा अनुभव. थँक्यू.